नमस्कार, मी विशाल पाटील. असं म्हणतात की पत्रकार हा निष्पक्ष असावा. हो, आम्ही आहोत. मात्र आज आम्ही अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या नावानं प्रशासकीय यंत्रणा ताळ्यावर येते. एक असं नेतृत्व ज्यांच्यासाठी घड्याळाचे काटे फक्त वेळ दाखवत नव्हते, तर त्यांना निर्णय वेगानं घेण्यासाठी भाग पाडत होते. मित्रांनो, जरा कल्पना करा ना, जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा पहाटेच्या कडाक्याच्या थंडीमध्ये म्हणा की रात्रीच्या उशिरापर्यंत तब्बल 16 ते 17 तास हा माणूस फक्त आणि फक्त जनतेसाठी मैदानात असायचा. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक असा दरारा आहे जो केवळ पदानं नव्हे तर कामाच्या धडाक्यानं निर्माण झालेला आहे. धोरणी निर्णय, प्रशासनावर असलेली जबरदस्त पकड आणि महाराष्ट्राला आधुनिकतेकडे नेण्याची थक्क करणारी दूरदृष्टी यांच्या कामाची पद्धत म्हणजे जणू राजकीय क्षितिजावरती तळपणारी एक धारदार तलवारच. अनेक आले आणि गेले, पण राजकारणाच्या या खेळामध्ये वक्तशीरपणा काय असतो हे ज्यांनी अख्ख्या राज्याला शिकवलं ना, ते नाव म्हणजे शिस्तीचा दुसरा पर्याय. प्रशासकीय फाईल्सचा निपटारा असो की सामान्य कार्यकर्त्यांची अडलेली तक्रार, तिथे फक्त एकाच शब्दाची चर्चा असते आणि तो शब्द म्हणजे दिला की पाळलाच जाणार. ती व्यक्ती होती उपमुख्यमंत्री अजित पवार. आज त्यांच्याच जीवनकाळाबद्दल जाणून त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतर कर साबित करे. पण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. दादा, काही लोक परमनंट उपमुख्यमंत्री म्हणतात, पण माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे, जरूर एक दिवस मुख्यमंत्री व्हा. शेवटी जे नशिबात असतं तेच होतं. आपलं आपलं काम करत राहायचं. काही देऊ नका, फक्त प्रेम द्या. माझा नमस्कार घ्या, तुमचा नमस्कार करा. वेळेचे पक्के आणि कामात फटके. होय, आज आपण अशा एका नेतृत्वाबद्दल बोलत आहोत ज्यांच्यासाठी घड्याळाचे काटे फक्त वेळ सांगत नव्हते, तर ते विकासाच्या वेगाशी स्पर्धा करत होते. आपण बोलतोय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल. प्रशासकीय यंत्रणेला ताळ्यावर आणणारी शिस्त आणि पहाटे सूर्य उगवायपासून सुरू होणारा कामाचा धडाका ही अजितदादांची खास शैली. मात्र हा ॲक्शन मोड नेमका आला कुठून? जाणकार सांगतात की शरद पवारांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द अजित पवारांनी अत्यंत जवळून अभ्यासली. शरद पवारांचा तोच अनुभव आणि कामाची पद्धत आज अजितदादांच्या कार्यशैलीमध्ये स्पष्टपणे दिसून आली. लोकांसाठी 24 तास उपलब्ध असणं, अडीअडचणी सोडवण्यासाठी जागेवरच निर्णय घेणं आणि केवळ आजचा विचार न करता पुढील 25 ते 30 वर्षांच्या महाराष्ट्राचं चित्र डोळ्यासमोर ठेवून विकास आराखडा तयार करणं, हीच अजितदादांची खासियत होती. तसं पाहायला गेलं तर मला आहेच म्हणायचं होतं, मात्र आता नाईलाजानं होती हेच म्हणावं लागणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास असो की कलात्मक दृष्टीनं साकारलेलं बारामती मॉडेल, प्रत्येक कामात अभ्यासू वृत्ती आणि तज्ज्ञांशी केलेली चर्चा यांचा मोठा वाटा असतो. थोडक्यात सांगायचं झालं तर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या नेतृत्वानं केवळ आज सुधारलं नाही, तर तज्ज्ञांशी केलेली चर्चा आणि त्यांची कलात्मक दृष्टी यामुळेच बारामतीसारखा परिसर आज जागतिक दर्जाचं मॉडेल म्हणून बनवला गेला. त्यांनी रचलेला विकासाचा हा पाया येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. अजित पवार त्यांनी अगदी लहान वयातच कौटुंबिक जबाबदारीचं ओझं समर्थपणे आपल्या खांद्यावरती पेललं. हे ओझं वाहत असतानाच त्यांना समाजातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांची जाणीव झाली होती, ज्यातून त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची पाळंमुळं रुजली गेली. दूध संघ,
बँका आणि सहकारी संस्थांमधील महत्त्वाच्या पदांपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास 1991 मध्ये एका नव्या वळणावरती येऊन पोहोचला. आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर त्यांनी आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री म्हणून काम पाहिलेलं होतं. तर तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद भूषवण्याचा ऐतिहासिक बहुमानही त्यांना मिळाला. अजितदादांची खरी ओळख ही त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे निर्माण झाली. काम होणार असेल तर हो, नाही तर नाही असं स्पष्ट सांगण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनाला एक वेगळी गती लाभलेली होती. सत्तेत असो की नसो, जनता दरबारच्या माध्यमातून ते नेहमीच जनसामान्यांच्या संपर्कात राहिले. सभागृहात प्रश्न मांडताना आपण जनतेला उत्तरदायी आहोत ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती. मंत्रालयातील निर्णयांचा परिणाम चांद्यापासून बांद्यापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत कसा होईल याची अचूक जाण त्यांना होती. लोकभावना आणि गतिमान प्रशासन यांचा एक अनोखा संगम या नेतृत्वाच्या रूपानं महाराष्ट्रानं अनुभवला. अजित पवारांची राजकीय एंट्री ही केवळ एक योगायोग नव्हती बरं का, तर तो एका मोठ्या प्रवासाचा प्रारंभ होता. खरं तर 1982 पासूनच अजित पवार राजकीय पटलावरती सक्रिय होते. मात्र त्यांचा तो वावर साखर कारखान्यांच्या संचालक मंडळापुरता मर्यादित होता. तिथेही राजकारण होतं, डावपेच होतेच, पण मुख्य प्रवाहातील सक्रिय राजकारणाची उणीव मात्र जाणवत राहिली. अखेर दादांच्या या मुख्य प्रवासासाठी 1991चं साल उजाडावं लागलं. 1991 सालच्या लोकसभा निवडणुकीचा तो काळ होता. अजित पवारांनी स्वतः एका मुलाखतीत त्यावेळेचा एक अतिशय रंजक किस्सा सांगितला होता. तेव्हा आजच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झालेला नव्हता आणि शरद पवार यांच्यासह अजित पवार हे समाजवादी काँग्रेसमधून मूळ काँग्रेसमध्ये आलेले होते. त्यावेळी दिल्लीमध्ये राजीव गांधींचं नेतृत्व होतं आणि उमेदवारीची सर्व सूत्र त्यांच्याच हातात होती. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जागांचे उमेदवार जाहीर झाले. मात्र 2 जागांवरचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम होता. त्या जागा होत्या बारामती आणि कराड. संपूर्ण राज्याचे डोळे या 2 नावांकडे लागून राहिलेले होते. अखेर सर्वात शेवटी उमेदवारी जाहीर झाली, ती म्हणजे बारामतीतून अजित पवार आणि कराडमधून पृथ्वीराज चव्हाण. निवडणूक झाली, निकाल आले आणि त्यावेळच्या या 2 तरुण नेत्यांनी पहिल्यांदाच आणि एकाच वेळी लोकसभेत प्रवेश केला. विशेष म्हणजे ज्या 2 नेत्यांनी 1991 मध्ये एकत्र दिल्ली गाठली, त्याच जोडीनं पुढे 20 वर्षांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेची सूत्र आपल्या हाती घेतली. एकाच वेळी सुरू झालेला हा प्रवास पुढे राज्याच्या सर्वोच्च पदांपर्यंत जाऊन पोहोचला, ज्याची पायाभरणी 1991च्या त्या ऐतिहासिक निवडणुकीनं झालेली होती. आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जयंत माइनकर आपल्यासोबत आहे. जयंत माइनकरजी, आज कुठल्याही प्रकारचं डिबेट नव्हे, आम्हाला अजितदादा समजून घ्यायचे आहेत. कारण अजितदादा जे आहेत त्यांनी आजपर्यंत राजकारण केलं. 1991 साली झालेली मुहूर्तमेढ राजकारणातली ते आत्तापर्यंतचे दादा महाराष्ट्राला समजून घ्यायचे आहेत. खर तर मी केवळ 2 वाक्यात, म्हणजे जे आपल्या याच्यातही आलेले आहे, आपल्या आधीच्या फार फार महत्वाची वाक्य आहेत ती 2. त्यांनी एका ठिकाणी सांगितलं की होय, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. खर तर आपल्या मनातली महत्वाकांक्षा, इच्छा खुलेआम जनरली पॉलिटिशियन बोलून दाखवत नाही. ऑफ द रेकॉर्ड आपण जेव्हा बसलेलो असतो पत्रकारांच्या बरोबर गप्पा मारताना किंवा एखाद्याची व्यक्तिगत आपली मैत्री होते, तेव्हा ते सांगतात की आता हो कदाचित माझ्याकडे आहेत. पण खुलेआम पब्लिकली हे बोलणारे, मला तिथे त्यांचं वेगळेपण फार जाणवतं. जो आता आपण शॉर्ट दाखवला, होय मला एक दिवस मला मुख्यमंत्री व्हायचंय, आणि ते सांगतानाच त्यांनी हेही सांगितलं पण काय करू, नशीब नाहीये. त्यामुळे जे आहे
ते चालवून घ्या. याचबरोबर त्यांचा दुसरा प्रामाणिकपणा, ज्याच्याबद्दल फार मोठ्या प्रमाणात चर्चाही झालेली आहे, त्यांच्यावर टीका झाली, जे काय व्हायचं ते झालं. आपण भारतीय राजकारणाला, भारतीय एकूणच काँग्रेसपासून सर्व राजकारणाला वंश परंपरेवर चालणारं राजकारण म्हणून अनेक वेळेला भाजप पर्टिक्युलरली टीका करत असतं. ही फॅक्ट आहे की हे फक्त वंश परंपरेवर चालत असतं असं म्हटलं जातं, आणि ते काही प्रमाणात सत्यता आहे. पण याच दादांनी जेव्हा त्यांनी आपल्या काकांच्या विरुद्ध बंड केलं, तेव्हा जी सल होती, मला मुख्यमंत्री पद का मिळालं नाही, केवळ मी तुमचा मुलगा नाही म्हणून ना, हे अतिशय प्रामाणिकपणाने एक सत्य त्यांनी सांगितलं. आणि मी तुम्हाला हेही सांगतो, इतकं सत्य बोलणारा राजकारणी मिळत नाही. आता याच्या आधी सुद्धा आपण काका पुतण्यांच्या असे अनेक विभाजनं पाहिलेली आहेत. धनंजय मुंडे, गोपीनाथ मुंडे असतील, राज आणि बाळासाहेब असतील, अजित पवार आणि शरद पवार असतील, पण जो एक फ्रँक अप्रोच, जो स्पष्ट वक्तेपणा, जो आपण आपल्या अँकरिंग मध्ये सांगितला की काम होणार असेल तर होणार आहे, होणार नाही नसेल तर तोंडावर होणार नाही, तसं त्यांनी आपल्या मनातली सल आणि आपल्याला का नाही मिळत आहे मुख्यमंत्री पद, याचं कारण मी केवळ तुमचा मुलगा नाही म्हणून हे सुद्धा सांगण्याची त्यांनी हिंमत दाखवलेली होती. बाकी तर त्यांचं जे काही, आज तुम्ही जर का हिशोब कराल, जे आपल्या अँकरिंग मध्ये आलंच की 6 वर्ष ते 6 वेळा उपमुख्यमंत्री होते, जवळपास 6-7 वर्ष एकूण झालेले असतील. एक असं सांगितलं नक्की. जातं उद्धव जयंत ठाकरेंच्या माइंडकरजी, हातात. मी आपल्याला थोडंसं थांबवतो. पुन्हा एकदा आपल्याला चर्चेकडे वळायचंय. मात्र आता आपण चर्चा करणार आहोत भारतीय राजकारणातील अशा एका कालखंडाची, ज्या काळामध्ये देशानं आणि राज्यानं अनेक वादळं अनुभवली. 90च्या दशकातील ती राजकीय उलथापालत आणि त्यातून आकाराला आलेलं एक खंबीर नेतृत्व म्हणजेच अजित पवार. हा काळ होता 1990च्या सुमारचा. इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी देशाची धुरा सांभाळली होती आणि तिकडे महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतले होते. शरद पवार मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहत होते. मात्र त्याच वेळी केंद्रात राजकीय अस्थिरतेचा भूकंप आला. व्ही.पी. सिंग आणि चंद्रशेखर यांची सरकारं एका पाठोपाठ एक कोसळली. दुर्दैवानं याच काळात राजीव गांधींची हत्या झाली आणि देशाची सूत्र पी.व्ही. नरसिंह राव यांच्याकडे आली. नरसिंह राव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना केंद्रात संरक्षण मंत्री म्हणून साथ घातली. आता दिल्लीत मंत्रिपद सांभाळण्यासाठी संसदेचं सदस्य असणं गरजेचं होतं. अशा वेळी शरद पवारांसाठी सर्वात सुरक्षित जागा कोणती? तर अर्थातच बारामती. मात्र प्रश्न असा होता की बारामतीतून अवघ्या 3-4 महिन्यांपूर्वीच एक तरुण नेतृत्व खासदार म्हणून निवडून आलेलं होतं आणि ते नाव होतं अजित पवार. कौटुंबिक निष्ठा आणि राजकीय सामंजस्याचं एक मोठं उदाहरण त्यावेळी पाहायला मिळालं. आपल्या काकांसाठी म्हणजेच शरद पवारांसाठी अजित पवारांनी अवघ्या काही महिन्यातच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. दिल्लीचा हा छोटासा प्रवास संपवून अजित पवार पुन्हा महाराष्ट्रात परतले. मात्र हा परतावा एका नव्या विक्रमाची सुरुवात होती. 1991 मध्ये त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा आमदार झाले. तेव्हापासून आज तागायत म्हणजे तब्बल 35 वर्षांहून अधिक काळ बारामतीच्या जनतेनं अजित पवारांवर अढळ विश्वास ठेवला. सलग 8 वेळा आमदार निवडून येण्याचा हा विक्रम त्यांच्या जनसंपर्काची आणि कामाच्या पद्धतीची ग्वाही देताना दिसतो. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करूया जयंत माइंडकर यांच्याबरोबर. जयंत माइंडकरजी, शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणेच नव्हते, तर राजकारणातलं एक मूर्तिमंत उदाहरण होते. कब कम कब ज्यादा याचं उदाहरण म्हणून त्या नात्याकडे पाहिलं जातं. आज शरद पवारांना प्रतिक्रिया देत असताना भरून आलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. डोळे पाणावलेले होते, शब्द देखील सुचत नव्हते. आपल्याकडे येतो या नात्याविषयी. आपण जे आता सांगितलं 1991 पासून, त्याचबरोबर आपण सांगितलं की ते 3-4 वेळा आमदार म्हणून आले. ते आमदार म्हणून आलेच नाहीत, आमदार म्हणून निवडून आले आणि सरळ सुधाकरराव नाईक यांच्या कॅबिनेट मध्ये राज्यमंत्री म्हणून आले. म्हणजे एकीकडे काका तिकडे डिफेन्स मिनिस्टर म्हणून ते नरसिंह रावच्या कॅबिनेट मध्ये, तर पुतण्या आमदार
झाल्याबरोबर लगेचच्या लगेच त्यांनी शपथ घेतली की मंत्री म्हणून, आणि ते जॉईन झालेले होते आपल्या सुधाकर नाईक यांच्या कॅबिनेटमध्ये. त्याच्यानंतर मात्र सुधाकरराव नाईक जेव्हा गेले 20 महिन्यांनी, त्याच्यानंतर 99 पर्यंत, म्हणजे नंतर तुम्हाला माहितीच आहे की 95 ते 99, 95 ते मात्र एकंदरीत या इतिहासावरती नजर टाकली तर एक गोष्ट निश्चित लक्षात येते की ज्या वेळेला शरदचंद्र पवारांवरती मोठी जबाबदारी होते, त्यांचे खंदे समर्थक म्हणून अजितदादा हे कायम त्यांच्यासाठी स्तंभ म्हणून उभे राहिले. राजकारणातल्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी मान्यता देत जे काका सांगणार ते आपण करणार, अशा प्रकारचं राजकारण अवघ्या महाराष्ट्रानं आणि देशानं देखील त्या काळामध्ये पाहिलेलं होतं. त्याचंच फलित म्हणून का होईना, मात्र अजितदादा पवार हे अनेक वेळेला उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद सांभाळत थेटपणे राज्याचा कारभार सांभाळताना आपल्याला सगळ्यांना आजपर्यंत पाहायला मिळाले. धन्यवाद जयंत माइंडकरजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या सविस्तर विषयावरती आमच्याबरोबर चर्चा केली त्यासाठी. आता वळूयात पुढे. खरं तर एक राजकीय वळणाबद्दल आपण बोलणार आहोतच, मात्र आता आपण अशा एका राजकीय वळणाबद्दल बोलणार आहोत जिथून अजित पवारांच्या दादा पर्वाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. शरद पवारांसाठी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांची पावलं राज्याच्या राजकारणाकडे वळली आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांची दणदणीत एंट्री झाली. हा तो काळ होता जेव्हा राज्यात सुधाकरराव नाईक यांचं सरकार होतं. विशेष म्हणजे पहिल्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या अजित पवारांच्या खांद्यावर थेट कृषी राज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांच्या मंत्रीपदाचा श्री गणेशा झाला. मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अशा काही घडामोडी घडल्या ज्यानं सत्तेची सर्व समीकरणं बदलून टाकली. बाबरी विध्वंसाचे पडसाद उमटले आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र दंगली आणि साखळी बॉम्बस्फोटांनी हादरून गेला. राज्याची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंह राव यांनी अनुभवाचा कस असलेल्या शरद पवारांना पुन्हा दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पाठवण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी त्यावेळी विधान परिषदेच्या माध्यमातून राज्याची सूत्र हाती घेतली आणि नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. या नव्या रचनेमध्ये अजित पवारांकडे ऊर्जा राज्यमंत्रीपदाचा महत्त्वाचा भार सोपवण्यात आला. इथूनच अजित पवारांची प्रशासनावरची पकड अधिक मजबूत होत गेली. 1995 साल उजाडलं आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मोठी उलथापालथ झाली. काँग्रेसची सत्ता जाऊन राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं. या सत्तांतरानंतर शरद पवार पुन्हा एकदा खासदार बनून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय झाले. मात्र अजित पवारांनी त्यावेळी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी दिल्लीला न जाता महाराष्ट्राच्याच राजकारणात पाय घट्ट रोवण्याचा निर्धार केला आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत राज्याच्या राजकारणामध्ये अजित पवार हे नाव एका कणखर आणि निर्णायक नेतृत्वाच्या रूपात कायम ठाण मांडून बसलं होतं. आणि आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचं नाव कायम राहणार आहे. 1999चं साल जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस या नव्या पक्षाची स्थापना केली. अजित पवारांनी देखील आपल्या काकांचा मार्ग निवडत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे ज्या काँग्रेसमधून पवार बाहेर पडले त्याच काँग्रेससोबत अवघ्या 3 महिन्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी हात एंट्री झाली. त्यांच्याकडे पाटबंधारे खात्याची महत्त्वाची धुरा सोपवण्यात आली, जे पुढे जलसंपदा मंत्रालय बनलं आणि तब्बल 2010 पर्यंत हे खातं त्यांच्याकडेच राहिलं. हा देखील तो काळ होता जेव्हा राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ, RR पाटील, जयंत पाटील आणि विजयसिंग मोहिते पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी होती. यातले काही नेते अजित पवारांचे वरिष्ठ होते तर काही समकालीन. मात्र खऱ्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली ती 2004च्या निवडणुकीनंतर. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एक सूत्र ठरलं होतं आणि ते म्हणजे ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री.
2004च्या निकालात राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. नैसर्गिक न्यायानं मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित होतं. जर तसं झालं असतं तर कदाचित आर पाटील किंवा खुद्द अजित पवार राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर विराजमान झाले असते. मात्र शरद पवारांच्या राजकीय तडजोडींमुळे आणि चाणक्य नीतीमुळे राष्ट्रवादीनं हक्काचं मुख्यमंत्री पद काँग्रेसला सोडलं आणि विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले. ही तीच ऐतिहासिक चूक होती जी शेवटपर्यंत अजित पवारांच्या मनात सलत राहिली. आपल्या अनेक भाषणांमधून आणि मुलाखतींमधून त्यांनी आपली ही नाराजी अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवली. सत्तेच्या उंबरठ्यावर असूनही मुख्यमंत्री पदानं दिलेली ही हुलकावणी अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील एक सर्वात मोठी टर्निंग पॉइंट ठरली. उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो. कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय. त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल. तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली. त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय. ब्रेक नंतर आपण पाहताय न्यूज प्लॅनेट. वर्ष 2006चं हे साल महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाच्या नांदीचं ठरलं. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्यसभा खासदार म्हणून सक्रिय राजकारणात पाऊल टाकलं. सुरुवातीला त्यांचा वावर दिल्लीच्या राजकारणात आणि राज्यसभेत असल्यानं त्यांना अजित पवारांच्या स्पर्धक म्हणून पाहिलं गेलं नाही. मात्र खरा ट्विस्ट आला तो 2009 मध्ये. ज्या बारामती मतदारसंघावर अजित पवारांनी आपली पकड मजबूत केली होती, तिथूनच सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं तिकीट मिळालं आणि त्या निवडूनही आल्या. बरं, इथूनच खऱ्या अर्थानं माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. भाऊ विरुद्ध बहीण अशी स्पर्धा सुरू झाली आहे का? सुप्रिया सुळेंची बारामतीतील एंट्री ही केवळ योगायोग होती की भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी? जरी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी आपल्यात कोणतीही स्पर्धा नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी राजकीय विश्लेषकांच्या मते मात्र हा प्रश्न नेहमीच कळीचा ठरला. जेव्हा जेव्हा शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा सर्वच चर्चा या दोन नावापाशी येऊन थांबतात. त्यामुळेच सुप्रिया सुळे यांची राजकारणातली एंट्री ही अजित पवारांच्या राजकीय प्रवासातील केवळ एक घटना नसून ती एक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक वळण देणारी घडामोड मानली जाते. पवारांच्या या राजकीय वारशाच्या लढाईमध्ये सुप्रिया सुळेंच्या आगमनानं भविष्यातील संघर्षाची बीजं पेरली गेलेली होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर सुप्रिया सुळेंच्या मार्गातील जो पक्षांतर्गत स्पर्धक म्हणून ओळखला जायचा तो स्पर्धकच आता त्या चौकटीतून बाहेर पडलेला आहे. बरं, आता आपण अजित पवारांच्या जीवनातील ते वळण देखील जाणून घेणार आहोत जिथे अजित पवारांच्या राजकीय प्रवासाला वादांची मोठी ग्रहणं लागली. 2004 नंतरचा काळ हा अजित पवारांसाठी केवळ सत्तेचा नव्हता तर अनेक गंभीर आरोपांचा आणि संघर्षाचा देखील ठरला. भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून ते स्वपक्षीय आणि मित्रपक्षांमधील नेत्यांच्या नाराजीपर्यंत अनेक वाददादांच्या मागं हात धुवून लागले होते. खरं तर आज अजित पवारांची जी एक आक्रमक आणि काहीशी वादग्रस्त प्रतिमा जनमानसात आहे त्यामागे या आरोपांचा मोठा वाटा आहे. अजित पवारांचा राजकीय आलेख समजून घेताना हे दोन मोठे डाग टाळून पुढे जाताच येणार नाही.
या दोन प्रकरणांनी त्यांच्या प्रतिमेला आणि राजकीय प्रवासाला मोठा धक्का दिला. त्यातलं पहिलं आणि सर्वात गाजलेलं प्रकरण म्हणजे सिंचन घोटाळा. हजारो कोटींच्या या कथित घोटाळ्याच्या आरोपांनी अजित पवारांना अनेक वर्ष बचावात्मक पवित्रा घ्यायला लावला. तर दुसरं प्रकरण म्हणजे राज्य सहकारी बँकेतील घोटाळा. या दोन प्रकरणांनी केवळ राजकारणच ढवळून काढलं नाही, तर अजित पवारांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या उताराचा सामना करायला भाग पाडलं. सत्तेच्या शिखरावर असताना या आरोपांच्या वादळानं दादांची कोंडी केलेली होती, हे मात्र नाकारता येणार नाही. सिंचन घोटाळ्याच्या आरोपांनी जेव्हा जोर धरला तेव्हा नेमकं काय घडलं हे पाहणार आहोत. मात्र सिंचन घोटाळा यातले हायलाइट्स पाहूयात. 1999 ते 2009 दरम्यान सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला. 70,000 कोटी खर्च, नगण्य सुधारणा अशा प्रकारचं निरीक्षण नोंदवलं गेलं. कंत्राट वाटपात कॅगचा अनियमिततेचा ठपका, त्यानंतर 2012 मध्ये श्वेतपत्रिका, आघाडी सरकारची क्लीन चिट देखील पाहायला मिळाली. मग भाजप सरकारच्या काळामध्ये एसीबीची चौकशी सुरू झाली. परमबीर सिंगांकडून अंतिम क्लीन चिट दिली गेली. राज्य सहकारी बँक घोटाळा जो दुसरा आरोप म्हणून अजितदादांच्या कारकिर्दीतली बाधा ठरला. 2005 ते 2010 या काळात बुडीत कर्ज वाटप घोटाळ्याचा आरोप दादांवर झाला. 2011 मध्ये बँक संचालक मंडळ बरखास्त झालं. अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हा दाखल झाला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. कर्ज वाटपात नाबार्डच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झालं. नियम बाह्य कर्ज वाटपानं हजारो कोटींचं नुकसान झालं. 2020 मध्ये पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दिला गेला. पहाटेचा ऐतिहासिक शपथविधी आपण सर्वांनीच पाहिला. या शपथविधीनं भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एक मोठा सस्पेन्स निर्माण केला. 2019 सालची ती निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं युती म्हणून निवडणूक लढवली खरी, मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून असा काही वाद पेटला की सत्तेचं गणितच बिघडलं. राज्यात पेच निर्माण झाला आणि अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली. पण खरी खळबळ उडाली ती 23 नोव्हेंबर 2019 रोजी. कुणालाही काही कळण्याच्या आत रात्रीतून चक्र फिरली आणि पहाटेच्या सुमाराला राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असताना एक असा फोटो समोर आला ज्यानं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. राजभवनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर अजित पवारांसोबत त्यांचे समर्थक आमदारही नॉट रिचेबल झाले. संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आलेलाच होता. मात्र शरद पवारांनी त्याच क्षणापासून आपली राजकीय गणितं मांडायला सुरुवात केली आणि अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पुन्हा आपल्या तंबूत परत आणलं. या संपूर्ण नाट्यामध्ये अजित पवार मात्र अनेक तास कुणालाही सापडत नव्हते. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. फडणवीस पवार यांचा हा सत्ता प्रयोग अवघ्या 80 तासांमध्ये फेल झाला. अजित पवारांनी आपला मार्ग बदलला आणि ते पुन्हा माघारी परतले. या राजकीय नाट्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं नवं समीकरण आलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. बरं, विशेष म्हणजे या नव्या सरकारमध्ये देखील अजित पवारांकडेच पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची धुरा, सोबतच वित्त आणि नियोजन मंत्रालयाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. राजकारणाच्या या अनपेक्षित वळणानं सिद्ध केलं की अजित पवार हे सत्तेच्या केंद्रस्थानी राहणारे एक अजब रसायन आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपण वळणार आहोत आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याकडे. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा ग्रँड फिनाले नेमका कसा घडला याचा थरार आत्ता आपण पाहणार आहोत. 2 जुलै 2023 हा तो दिवस ज्या दिवशी पुन्हा एकदा
माध्यमांमध्ये एकच सवाल उपस्थित करण्यात आला, विचारला जाऊ लागला, अजितदादा कुठे आहेत? आणि अवघ्या काही तासातच महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही महाभूकंप झाला ज्याचे धक्के आजही जाणवत आहेत. यावेळी अजित पवारांनी केवळ सत्तेची बाजू बदलली नाही, तर त्यांनी थेट इतिहासालाच कलाटणी दिली. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या महायुती सरकारमध्ये सामील होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र हा प्रवास 2019 सारखा परतीचा नव्हता बरं का. यावेळी दादांनी थेट आर पारची लढाई पुकारली. त्यांनी केवळ सत्तेत वाटा मागितला नाही, तर ज्या पक्षाची स्थापना काका शरद पवारांनी केलेली होती त्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच आपला अधिकृत दावा ठोकला. निवडणूक आयोगाच्या दारात ही लढाई लढली गेली. कागदपत्रांचा खेळ आणि युक्तिवादांच्या चकमकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शकलं झाली. ऐतिहासिक निकाल लागला आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवारांना बहाल करण्यात आलं. याच चिन्हाच्या जोरावर त्यांनी 2024ची विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवली आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेच्या सिंहासनावर ते विराजमान झाले. काकांच्या सावलीतून सुरू झालेला हा राजकीय प्रवास आज अनेक वळण, वाटा आणि संघर्षातून एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलाय. अजित पवारांनी केवळ स्वतःचा वेगळा मार्ग निवडला नाही, महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरती अजित अनंतराव पवार या नावाचा एक स्वतंत्र आणि कधीही न पुसता येणारा ठसा उमटवला. सत्तेच्या राजकारणातला हा एक असा प्रवास आहे जो भविष्यामध्ये अनेक पिढ्यांसाठी अभ्यासाचा विषय ठरणार आहे. तातडीनं अजितदादांची बातमी आली आणि आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर हे बारामतीत दाखल झाले. तिथल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली एक्झिटमुळे फक्त बारामती करत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता जी आहे ती हळहळलेली आहे. आता मी विद्याप्रतिष्ठान या मैदानातच आहे. या मैदानाची इथे सायंकाळी जे आहे ते अजित पवार यांचे जे पार्थिव आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. आपण अजूनही पाहू शकतो मोठ्या प्रमाणात त्यांचे समर्थक, त्यांचे चाहते अजूनही मैदानात आहेत. त्यांना शेवटचं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हे सर्व जे आहेत ते बारामतीकर असतील किंवा महाराष्ट्रातली लोक आहेत ती इथं आलेली आहेत. दादा, तुम्ही कुठून आलेला आहात? बीड. दादाच्या अकाली एक्झिटमुळे तुम्हाला नाही तर सगळ्यांनाच झटका बसलेला आहे. सगळ्यांना मनामध्ये एक हुरहुर लागलेली की दादा अचानक असे एक्झिट गेले. एक कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला तुमची नेमकी काय? दादांच्या लाखो कार्यकर्त्यांना असा चुटका लागून गेला की अजूनही खरं वाटत नाही दादा गेलेत म्हणून. आणि दादांनी घडवलेले, दादांच्या विचारावर चालणारे असे आमचे ग्रामीण भागातील कार्यकर्ते, शहरी भागातले, असं आम्हाला शब्द फुटानात किंवा दादांचं असं अचानक जाणं हे आमच्या नव्या पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी खूप हानिकारक झालेलं आहे. दादा गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचंच नुकसान झालं. हो, दुःख झालं. महाराष्ट्रामध्ये लय दुःख असंख्य कार्यकर्त्यांचं खूप हे शोकांतिक आहे. दादा जर अजून राहिले असते तर महाराष्ट्राचा विकास अजून चांगला झाला असता, अजून महाराष्ट्राला पुढे नेण्यात मदत झाली असती. निश्चितच विकास झाला असता, शेतकऱ्याचा झाला असता, सर्वसामान्याचा झाला असता आणि त्याच्यातले त्यात आमच्या बीडकरांचा जास्त झाला असता. आमच्या बीडला पालकमंत्री म्हणून आलेले आहेत ते. आता त्यांचंच नगरपालिका त्यांचीच आलेली. तर बीडचा आमचा चांगला विकास झाला असता, विमानतळ आलं असतं अशी आम्हाला अपेक्षा होती दादाकडून आणि अधुरी राहिली आमची अपेक्षा. आमचे दूध संघाचे कामगार आहे मी. आमचं इतकं दादांनी सहकार्य केलं दूध संघाला की कुठंही भरून उणी निघणार नाही. आता कुठंच अख्ख्या तालुक्यात नाही, महाराष्ट्रात नाही, कुठंच नाही. अचानक दादा गेले. खरंच आम्हाला लय दुःख झालं. आम्हाला म्हणजे सकाळपासून आम्ही जेवण केलं नाही. ते उद्या त्यांची शेवटी त्यांना दर्शन घेण्यासाठी यावं. येणार. हा, लोकांनी त्यांना भरभरून प्रेम केलं. लोक त्यांच्यापर्यंत पोहोचली. जिथे लोक त्यांच्यापर्यंत नाही पोहोचली तिथे दादा स्वतः लोकांपर्यंत पोहोचले. अशा प्रकारचा नेता जाणं खरंच महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला एक मोठा झटका देणारी आहे. उमेश करंजकर, लोकशाही मराठी, बारामती. तर आज दिवसभर महत्त्वपूर्ण बातमी राहिली अजितदादांची अकाली झालेली एक्झिट आणि त्यानंतर
मात्र संपूर्ण राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं. आमचे देखील प्रतिनिधी बारामतीमध्ये गेले. तिथली नेमकी परिस्थिती काय आहे, तिथला सगळा आढावा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत होतो. न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आपण आज धावता आढावा घेतला की किती रंजक वळणांनी दादांचा हा राजकीय आणि पर्सनल आयुष्यातील प्रवास होता. आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.